तर नमस्कार बहिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्हाला आता माहितीच आहे आता की उन्हाळा असा बाहेर कडक झालेला आहे ना की आता शिकता मार्च महिन्यात चालू आहे, तरी असं वाटतं की मे महिन्यातला उन्हाळा चालू झालाय। इतका जबरदस्त उन्हाळा चालू झालेला आहे बरं का, कारण की जेवढा पाऊस असेल त्या डबलच उन्हाळा चालू होतो असं जर बरेच लोक म्हणत असतात, जर पाऊस आहे की पाऊस पडायला का हा जेवढा पाऊस आहे ना तेवढाच उन्हाळा होणार आहे। तर आता या वेळेस तसं खरं झालं नाही असं मला तर वाटायला लागलं बरं का, कारण की पाऊस पण लय भरपूर होता आणि तसाच पाऊस जसा गेलाय तसा उन्हाळा चालू झालेला आता तुम्ही बघू शकताय बरं का की थंडी आपली होळीच्या नंतर थंडी संपती, पण ह्या वेळेस तसं झालं नाही। ह्या वेळेस उलट झालंय, ह्या वेळेस आहे ना होळीच्या आधीच उन्हाळा लागलेला आहे, कारण की आपण काय म्हणत असतो की होळी ज्या टाइमला पेट होतं त्यात थंडी जवळ जाते, पण तसं काहीच झालेलं नाही बरं का। ह्या वेळेस आहे ना ज्या टाइमला होळी यायची होती ना त्याच्या आधीच आपण कूलर पंखे सगळं चालू करून ठेवलंय घरात, कारण की इतकं गरमच होतंय घरात। आणि आमच्या इकडे पण उन्हाळा भरपूर आहे असा, कारण की आमचं आहे खेडेगाव आणि खेडेगावात जास्त उन्हाळा जाणवतो बरं का, कारण की आता सिटीत आणि खेडेगाव सगळीकडे उन्हाळा एकसारखाच असतो, पण जास्त करून उन्हाळा गावाकडेच जाणवतो, कारण की आहे ना गावाकडे असं घरं छोटे छोटे असतात आणि लांब लांब घरं असतात, तसं सिटीत आहे ना जवळ जवळ घरं असतात, त्यामुळं तिकडे जास्त उन्हाळा जाणवत नाही, इकडे जास्त उन्हाळा जाणवतो। आणि उन्हाळा म्हणलं का आपण काय करत असतो, बर्फातच सगळं खायचं असतं, आपल्या थंडगार असं काही काय प्यायचं असतं, काय खायचं असतं, मग त्यामुळे आपण आईस्क्रीम खात असतो, थंड काय पण पित असतो, कारण की जेवढं थंड खाईन तेवढं आपल्याला भारी वाटत असतं, आपल्या मनाला शांतता भेटते की थंड थंड काहीतरी खाल्लंय। मग त्यामुळे ना आम्ही लहानपणी काय करायचं माहिती का, उन्हाळ्यात आहे ना आमच्या इथे ना विकायला असायचं बरं का, म्हणजे घरगुती विकायचं असं, दुकान कोण विकत नव्हतं, घरगुती असं विकायला होतं। तर त्याला आहे ना नाव असं होतं की दही गोळा म्हणायचं, कोण दही गोळा म्हणायचं आणि कोण दहीवडा म्हणायचं। तर आम्ही ना दहीवडाच म्हणतो पहिल्यापासून, आणि कोण कोण बरेच ठिकाणी ना जिथं विकायचं आम्ही घ्यायला जायचो ना तिथं पण आम्ही म्हणायचो दहीवडा द्यावं, ते म्हणायचे दही गोळा का, आम्ही म्हणायचं हा हा। तर आम्हाला दहीवडा म्हणायची सवय लागली ना आम्ही दहीवडाच म्हणतो, बरेच ठिकाणी दहीवडाच म्हणतात आणि कोण कोण दही गोळा म्हणतं। तर आज आपण ना मस्तपैकी घरच्या घरी दहीवडा असा मस्त करायचा ना की तो तुमच्या घरात सगळ्यांना आवडला पाहिजे, कारण की आता घरोघरी फ्रीज झालेले आहेत। पहिले कुणाच्या तर घरी पाणी गार करायला जायचो आपण, कारण की कुणाच्याच घरी फ्रीज असायचा, आणि आम्ही लहान होतो त्या टाइमला पाणी सुद्धा बिस्लरीची बॉटल आहे ना आता 10 रुपयाला भेटते बाहेर, आणि त्याच घरात बाटल्या असतात ना त्या बाटल्या गार थंड पाण्याच्या आहेत ना 1 रुपयाला भेटायची। म्हणजे कोणाच्या घरी ज्यांच्या घरी फ्रीज असायचे ना ते दहीगोळे पण विकायचे, म्हणजे दहीवडे पण विकायचे, आणि बिस्लरीची पाण्याची बॉटल असायची। मग कोणी घरी आलं ना माणसं का आम्ही 1 रुपयाची जायचं आणि ती बिस्लरीची बॉटल घेऊन यायचं, 1 रुपयाला त्या टाइमला होती, म्हणजे काय अशी बिस्लरी विकतची नाही, घरच्या पाण्याने भरून ठेवलेली फ्रीजमध्ये असायची, म्हणजे रिकाम्या बाटल्या ज्या असतात ना घरात ते भरून ठेवायच्या त्या बायका फ्रीजमध्ये, आणि ते गार पाणी झालं ना मग 1 रुपयाला विकायचे। मग आम्ही असं दिवसा आहे ना गरम इतकं व्हायचं ना उन्हाळ्यात, मग त्या टायमिंगला आम्ही एक बाटली 1 रुपयाची घेऊन यायचं आणि त्याचं सरबत करून प्यायचं। तर आता आमच्या घरी सुद्धा फ्रीज आहे, त्या टायमिंगला नव्हता, आता सगळीकडेच फ्रीज झालं। तर आपण त्या टायमिंगची मजा आता घ्यायची ती पण आपल्या घरच्या घरी घ्यायची बरं का। घरीच मी दहीवडा करणार आहे, माझ्या मुलींना पण खायला घालणार आहे, कारण की आमची इथं आता कुठंच भेटत नाही, जसं माझं लग्न झालं तसं तर मी कुठं बघितलं पण नाही तर, आणि माझ्या मुलींना दहीगोळा काय आहे हेच अजून माहित नाही। त्यांना मी म्हणलं आपल्याला दहीवडा बनवायचा, तर ते म्हणतात काय हा दहीवडा, म्हणजे दहीगोळा आणि दहीवडा काय आहे। तर मी म्हणलं तुम्हाला खाल्ल्याच्या नंतर कळन, त्याची टेस्ट इतकी भारी आहे ना आणि खाण्याची मजा एक वेगळीच आहे बरं का। तुम्हाला सगळ्यांना आठवलं असेल बरं का तुमचं लहानपण दहीवड्यावरनं, तर आपल्याला दहीवडा घरच्या घरी बनवायचा आहे। त्यासाठी मी काय केलं माहिती का, इथं दही घेतले, तर तुम्ही घट्ट दही असं घ्या, म्हणजे घरी लावू शकताय तुम्ही, तर घरी लावा, शक्य होत असलं तुमच्याने घरी लावणं दही तर तुम्ही घरी पण दही बनवू शकताय, आणि नसल्या शक्य तर तुम्ही विकत पण आणू शकताय, कारण की आता कुठं पण गेलं तर दही घट्टच भेटतं, असं पातळ भेटत नाही। पहिले दही कसे पण असायचे पातळ, आता तसं नाही, आता एकदम अशा गाठी गाठी एकदम घट्ट दही असतं बरं का, जसं काय श्रीखंड आहे असं मस्त घट्ट दही असतं। तिथं मी घेतलेलं एवढं दही, आणि ह्याच्यापासून आपल्याला करायचे दहीवडे। तर चला त्यासाठी आपल्याला काय करायचंय, मी तुम्हाला दही तर दाखवली, दही घेतल्याच्या नंतर इथं साखर घेतली, आणि तुम्हाला जर पांढरा दही गोळा करायचा असेल ना तरी तुम्ही करू शकता, किंवा कलरचा करायचा असेल तरी कलरचा करू शकता। तर इथं मी कलर घेतलाय खायचा, ऑरेंज कलरचा आहे, तो कलर पण घेतलाय। आणि तुम्हाला जर नुसता पांढरा करायचा असला ना तर तुम्ही करू शकता, किंवा जो तुमच्याकडे कलर असेल जो तुम्हाला आवडतोय कलर तो कलर टाकू शकताय। हे खायचे कलर कुठं पण भेटतात, 1 रुपयाला भेटतात, म्हणजे एवढे पुडीमध्ये बांधून देतात 1 रुपयाला। तुम्हाला जर बाटली ही डायरेक्ट एवढी बाटली नसली घ्यायची तर 1 रुपयाला तुम्ही सुट्टा पण घेऊ शकते, देतात 1 रुपयाचा 2 रुपयाचा देतात। तर तसा तुम्ही तो कलर घेऊन या आणि दहीवडे घरच्या घरी तयार करा, खाण्यात एकच नंबर लागतात बरं का। तर चला बनवू आपण मस्तपैकी दहीवडे। तर तुम्ही बघू शकता बरं का, इथं 1 ग्लास घेतलाय मी, तुम्ही ग्लास घ्या, तांबे घ्या, किंवा
एकदम पातीला घेऊ शकता. जास्त दही गोळे करायचे असेल ना तुम्हाला तर जास्त दही घ्यायचं आणि पातीला घ्यायचं. तर मी आता काय करणार आहे, इथं 1 कप पाणी घेतलंय मी, बघू शकताय तुम्ही 1 कप पाणी घेतलंय. आणि दही पण आपल्याला 1च कप घ्यायचं. म्हणजे इथं मी फुलपात्रे घेतले बरं का. तुमच्याकडे छोटे ग्लास असले ना असले तरी तुम्ही घेऊ शकताय, किंवा असे फुलपात्रे घ्या किंवा वाटी सुद्धा चालेल. नाहीतर ग्लासात तुम्हाला करायचे असले मोठे मोठे जास्त दही वडे तर ग्लासात सुद्धा करू शकताय तुम्ही. तर इथं जेवढं पाणी घेतले ना तेवढंच मी दही पण घेतले. तर पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, हे दही आहे ना ह्या ग्लासात ओतून घ्यायचं. तुम्हाला मी प्रमाण दाखवण्यासाठी ह्याच्यात ओतलेलं बरं का दही. आणि आता आपल्याला ह्यात पाणी वतायचं. तर पाणी सगळं एकदाच नाही वतायचं, म्हणजे हे सगळं वतायचं आपल्याला, पण थोडं थोडं करून पाणी वतायचं, एकदाच नाही वतायचं. आणि हा जो रवी आहे ना त्या रवीने आपल्याला ह्या दह्याचं ताक करून घ्यायचे. आता माझ्याकडे हा रवी आहे म्हणून मी असं करते बरं का ताक. तुमच्याकडे जर रवी नसेल ना असा तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात डायरेक्ट बारीक केलं ना दही तरी चालेल, कारण की फक्त आपल्याला दहीपासून ताक बनवायचे. त्यामुळे तुम्ही मिक्सरला लावलं ना तरी चालेल बरं का. आणि हे फिरवायचंय. आता तुम्हाला वाटेल मी ग्लासात का घेतलं, तर ग्लासात का घेतलंय की आपल्याला माप पण व्यवस्थित घावन ग्लासात. आणि ज्या टाइमला आपण रवीने असं फेटतोय ना त्या टाइमला सांडणार पण नाही, दही बाहेर येणार नाही त्यातनं. तर थोडं थोडं आपल्याला पाणी ह्याच्यात टाकत राहायचंय. आता पाणी टाकल्याच्या नंतर मी इथं साखर टाकणार आहे. तर साखर मी एवढी घेतली, पण एवढी सगळी आपल्याला टाकायची नाही. जसं आपल्याला गोड लागतं ना त्याप्रमाणे टाकायचं. आता माझ्या मुलींना जास्त गोड आवडतं बरं का, म्हणून मी इथं साखर जास्त टाकली. कारण की दही आहे ना आंबट असतं. कोणचं दही असं नसतं की आंबट नसतं. दही हे आंबटच असतं आणि आपल्याला दही वडे करायचे. त्यामुळे काय करायचं, साखर जरा जास्त टाकायची, म्हणजे गोड पण लागलं पाहिजे ते. आणि एकदम गोड म्हणजे नाही का, त्यातनं किती साखर टाकली ना तर त्यातनं एकदम आंबटपणा निघून जात नाही बरं का. गोड आणि आंबट थोडा लागतो. दही वड्याची टेस्ट एकदम भारी लागते. तुम्ही खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला कळनच. कारण की आता उन्हाळा आलाय म्हणल्यावर आपण घरच्या घरी असं काहीतरी तयार करायचं आणि घरच्या घरी बनवायचं. आणि आपले मुलं पण खुश झाले पाहिजे आपल्याकडनं. आता माझ्या मुली तर इतक्या खुश झालेत ना, मी बनवायचंय म्हणलं तर इतक्या खुश झालेत. बनवल्यानंतर बघा तुम्ही किती खुश होतील पुरी. असं नाही की आपण बारक्या मुलींना देऊ शकता, घरात आपले जेवढे घरात माणसं आहेत तेवढ्या सगळ्यांना बनवून ठेवू शकते. आणि काय करायचं आपण संध्याकाळीच काय करायचं, म्हणजे आपलं काम फिम झालं ना सगळं तर घ्यायचं असं दही, त्यात ताक करायचं आणि दही वडे लावून ठेवायचे संध्याकाळी फ्रीजला. आणि सकाळी उठले ना मग दिवसभर मुलं खाऊ शकते, आपण बी खाऊ शकते. आणि हे खायला पण एकदम भारी लागतं. तर आता आपल्याला आहे ना ही साखर पण ह्याच्यात मिक्स होईल आणि जी आपण फेटतोय ना दही ते ताक पण होईल. त्यामुळे आपण साखर पण लगेच टाकून घेतली. साखर बारीक झाली का नाही ह्या रवीने कळतं बरं का. आपण असं हे रवी फिरवलं ना तर साखर लागते बरं का खाली अजून ह्याच्यात. त्यामुळे मी काय करते, अजून साखर बारीक खुसतं जरा फिरवते. तर आता आपण हे साखर जी टाकली ना ती ह्याच्यात विरघळून आपलं ताक आहे ना ते गोड होणार आहे. तर आता मी इथं रवी बाजूला काढते आणि तुम्हाला मस्तपैकी असे कसं झालंय ते दाखवते. ह्याचं ताक जे आपण दह्याचं ताक केले ना ते घट्ट झालंय, बघू शकता तुम्ही. लई पातळ करायचं नाही आपल्याला, म्हणजे चव लागणार नाही बरं का. कारण की आपल्याला दह्याची तर चव लागली पाहिजे ना, म्हणून तर आपण दही वडे म्हणत असतो त्याला. त्यामुळे जास्त पाणी टाकू नका. 1 कप तुम्ही दही घेतलं ना तर 1च कप पाणी टाका, किंवा 1 ग्लास तुम्ही दही घेतलं तर 1च ग्लास दही पण टाका. जे बी प्रमाणे तुम्ही दही घेणार आहे ना, कशाचं बी प्रमाण ठेवा, वाटीचं किंवा फुलपात्र्याचं ठेवा, कपाचं ठेवा, ग्लासाचं ठेवा. पण जेवढं तुम्ही दही घेता तेवढंच पाणी पण घ्यायचं. आणि तुम्ही पाणी जर जास्त घेतलं ना तर दहीवडा चांगला होणार नाही बरं का, आणि टेस्ट पण लागणार नाही चांगली. आता हे झालेले आपले साखर पण विरघळून झाली ह्याच्यात. तर आता आपल्याला काय करायचं, ह्याला हे ह्याच्यात आपल्याला मिश्रण ओतायचे. तर आपण एकच प्रमाण घेतलेलं बरं का. जेवढं दही घेतलेलं तेवढंच पाणी पण घेतलेलं मी. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडासा कलर टाकायचा आहे. एवढा कलर टाकून झाला आता आपल्याला. आणि आपल्याला चमच्याने कलर हा मिक्स करून घ्यायचा आहे. ज्या टाइमला आपण ताक बनवत असतो ना त्या टाइमला नका टाकू बरं का कलर.
कारण की तुम्ही एकच कलर टाकला ना, ज्या टाइमला ताक बनवत असतो आपण त्या टाइमला कलर जर एक टाकला ना तर तुम्हाला परत दुसरे कलर टाकता येणार नाही. त्यामुळे अगोदर दह्यापासून ताक करून घ्या, साखर पण त्यात मिक्स करा आणि सगळं मिश्रण तयार केल्याच्या नंतर तुम्ही असंच कपात किंवा कशात तरी काढून घ्या किंवा ग्लासात आणि त्यानंतर तुम्हाला जो आवडेल तो कलर टाका. आता इथं मी दोन्ही ह्याच्यात ऑरेंजच कलर टाकलाय बरं का, पांढरा केला नाही. आता आपल्याला काय करायचे, ही अशी काडी ठेवायची, हे बघू शकता अशी ठेवायची आणि ही फ्रीजला लावायची. तर हे काड्या आहे ना आपल्याला कोणत्याही स्टोअरमध्ये भेटतात, उपलब्ध असतात कोणत्याही स्टोअरमध्ये. हे काड्या असे ठेवायचे ह्याच्यात आणि हे असंच आपल्याला फ्रीजला लावून ह्याचा बर्फ तयार होऊस तर वाट बघायची. तर चला आपण ह्याच्यात पण काडी टाकू आणि ह्याच्यात बी टाकलेली. तर चला आपण लावूया फ्रीजला. तर आता आपण काय करायचंय, फ्रीजमध्ये ना ह्याचा बर्फ होऊपर्यंत आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा हा दही गोळा. त्याच्यानंतर बघा किती छान लागन ह्याचा. आपल्याला आता बर्फ होऊस तर जरा वाट बघू आणि बर्फ झाल्याच्या नंतर मग खायला घेऊ. तर चला आता आपण आलेलो आपल्या फ्रीज पाशी आणि आपला दही गोळा तयार झालाय का नाही आपण हे बघूया. हा मस्त झालेला आहे बरं का आपला दही गोळा तयार, हे बघू शकताय तुम्ही. तर अगोदर मी फ्रीज बंद करते आणि हे दही गोळे बघा तुम्ही किती मस्त झालेले बरं का, एकदम छान बर्फ झालेला आहे. तर आता आपल्याला दही गोळे ह्यातनं बाहेर काढायच्यात. तर चला आपण काढूया बाहेर ह्यातला. तर आता आपण काय करायचं, एका ताटात पाणी घ्यायचं, ताटात किंवा कढईत किंवा एखाद्या वाटीत तुम्ही पाणी घ्या बरं का. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे दही वडे ह्याच्यात ठेवायच्यात. म्हणजे ना पाण्यात ठेवल्याच्या नंतर सहजच येत ना दही वडे बाहेर निघतात बरं का. म्हणजे आपण जर असं उपसून काढायचं म्हणलं तर ही काडी ना आपण आईस्क्रीमची जी काडी टाकलेली ती काडी तुटून निघल आणि आपले दही वडे निघणार नाहीत चांगले. म्हणून ह्याला आपल्याला असं पाण्यात फिरवून घ्यायचं थोड्या वेळ, एका मिनिटात लगेच निघते बरं का. आता निघायला बी चालू झालं, तुम्ही बघू शकता इकडून दिसतंय का तुम्हाला पाणी व्हायला लागलं त्याचं. म्हणजे एकदम पाणी होत नाही बरं का, फक्त आपल्याला थोडंसं ह्यातनं ढिल्ल करून घ्यायचं. हे जे बर्फामुळं एकदम फुलपात्राला आवून झाले नाही, एकदम आपल्याला ढिल्ल करायचंय. तर फायनली बघू शकताय तुम्ही आपले दही वडे बनवून झालेले आहेत आणि यातनं बाहेर काढल्याच्या नंतर तर बघू शकताय किती भारी दही वडा दिसतोय. टेस्ट ना एकदम बेस्ट आहे बरं का ह्याची, लय भारी हा दही वडा लागतो. आणि मला खरंच लहानपणीची आठवण आली, जेव्हा मी लहान होते तेव्हा मी बाहेर नाही विकत आणून दही वडे खायचे, पण आज मी घरच्या घरी बनवलेले बरं का. आणि एकदम टेस्ट इतकी बेस्ट लागते ना, एकदम भारी. अशा भर एकदम कडक उन्हाळ्यात ना तुम्ही असं मस्तपैकी घरच्या घरी दही वडे बनवून खा बरं का. कुणाला पैसे द्यायची गरज नाही, काय नाही. 20 रुपयाचं दही आणल्यानंतर अख्खं घरदार 2 दिवस दही वडे खाणार बरं का. बाहेर आईस्क्रीमला 10 रुपये घालूस तर 10 रुपयाची आईस्क्रीम घेऊस तर 20 रुपयाचं दहीच आणा, अख्खं घरदार किती बी माणसं असू द्या आरामशीर दही वडे सगळेजण मिळून खाणार बरं का. किती बी दही वडे 20 रुपयाचे दही मध्ये ना किती पण, म्हणजे 20 रुपयाचं जर दही तुम्ही घेतला ना त्यात ती शिकता दही वडे आरामशीर होणार बरं का. 2 दिवस अख्खं घरदार खाल्लं ना तरी दही वडे तुमच्या घरातले संपणारच नाही आणि तुमच्या घरातल्या माणसांच्या तोंडात ना तुमची तारीफ पण संपणारच नाही. इतकेच भारी आणि इतके बेस्ट दही वडे लागतात बरं का. तर आज तुमच्या घरी पण दही वडे बनवा आणि तुमच्या घरातल्या सगळ्यांना उन्हाळ्याचे मस्तपैकी दही वडे घरच्या घरी खायला घाला. तर हा दही वडा जो मी घरच्या घरी बनवलाय हा तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी इकडे दही वडे म्हणते बरं का, आमच्या इकडे दही वडेच म्हणतात ह्याला, कोण कोण दही गोळा पण म्हणतात. तर कोण कोण ह्याला दही गोळा म्हणतं आणि कोण कोण दही वडा म्हणतं हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद.